सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार. मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे गरणीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर. आज मी आपल्याला एका महत्त्वपूर्ण अशा विषयावर बातचीत करणार आहे. गरज ही शोधाची जननी आहे. आपल्याला जर आर्थिक अडचण निर्माण झाली तर आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रांना पैशाची मागणी करतो. त्यांच्यापुढे हात जोडून आपण नम्र विनंती करतो आणि ते आपल्या विनंतीला मान देऊन अगदी मोठ्या मनाने ते निस्वार्थी भावनेने सहकार्य करतात. आणि काही लोक व्याजाने का असेना आपणाला पैसे देतात, कारण त्यांना ते व्याज मिळावं ही अपेक्षा नसते. तर आपण या व्यक्तीच्या अडचणीच्या टायमाला मदत करत आहोत ही त्यांच्या मनामध्ये धारणा असते. म्हणून घेतलेला पैसा, कारण प्रत्येक जण अशा पद्धतीनं नम्रपूर्वक हात जोडून पैसा घेतो आणि देताना मात्र वेगळ्याच रुबाबामध्ये बोलतो. हे कुठंतरी चुकतंय आपलं. आपल्या संस्काराला हे साजेसं असं नाहीये. आपण देताना चेक देतो, बॉन्ड देतो, त्यांनी म्हणलेला व्याज दर ॲक्सेप्ट करतो, मान्य करतो. मग पैसे परत देण्याची वेळ आल्यानंतर जा देत नाही, काय करायचं करून घे, अशी उद्धटपणाची भाषा करणं हे आपल्या संस्कारामध्ये शोभत नाही. आणि एक लक्षात ठेवा, देणारा जो असतो ना, तो वसूल करण्याची त्याची ताकद असते. कोणत्या का माध्यमानं असेना, प्रेमानं असेल, भांडणं करून असेल, चेकच्या माध्यमानं, बॉन्डच्या माध्यमानं असेल, तर त्या दृष्टिकोनातून तो वसूल करण्याची ताकद ठेवतो, म्हणूनच तो देतो. म्हणून जे कुणी अडीअडचणीच्या वेळेस इतरांची मदत घेतात, आर्थिक मदत घेतात, त्यांना आपण आवर्जून त्यांच्या वेळेनुसार आपण पैसे द्यावेत. आपली अडचण असेल तर हरकत नाही, ते ऑलरेडी पैसेवान असतात. फक्त त्यांना एखादा फोन करून सांगायचं, सॉरी, मी तुम्हाला या तारखेला देतो म्हटलं होतं, पण देणं शक्य नाही झालं, आणखी 10 दिवस तुम्हाला थांबावं लागेल. त्या 10 दिवसामध्ये जर आपल्याकडे पैसे आले नाहीत, तर 9व्या दिवशी आपण स्वतः फोन करून सांगायचं, तुम्हाला म्हटलं होतं मी 10 दिवसात देतो, पण शक्य नाही झालं. खूप आनंद वाटेल, मनस्वी आनंद वाटेल. कारण ती 1 लाख 2 लाखाची रक्कम असेल, पण त्याचं व्याज जे असेल किंवा ते निस्वार्थीपणाने दिलेले असतील, त्यांना छान वाटेल की खरंच काळजीवान आहे माणूस. मग त्यांना परत आपण फोन करून बोलू शकता की सॉरी, देतो म्हटलं होतं तुम्हाला, पण शक्य नाही झालं, आणखी तुम्हाला एक 15 दिवस थांबावं लागेल. असं तुम्ही 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस तुम्ही चान्स घेऊ शकता, पण 4थ्या वेळेस प्लीज नका घेऊ चान्स. त्या माणसाकडनं जर आपण 2% पैसे काढले असतील, तर दुसरीकडून आपण 4-5% पैसे काढा, पण 4थ्या वेळेस त्या माणसाला दिलेला शब्द आपण पाळा, अशी माझी नम्र विनंती आहे आपणा सर्वांना. कारण असे हे लोक नंतर इतरांना अडचणीच्या वेळेला पैसे देण्यासाठी घाबरतील, नको म्हणतील. त्यासाठी इतरांसाठी तरी आपण प्रामाणिक राहा. आपला आपण केलेला व्यवहार आपली नीतिमत्ता दाखवतो, आपले संस्कार दाखवतो, ही गोष्ट आपण ध्यानात ठेवा. म्हणून पैसे देणाऱ्यांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. कारण आज मी स्वतः अनेक लोकांकडून BCच्या माध्यमाने, बचत गटांच्या माध्यमाने पैसे घेतलेले आहेत, बँकेच्या माध्यमानं सुद्धा पैसे घेतलेले आहेत. अगदी जवळच्या व्यक्तीनं सुद्धा, कारण जो आपल्या आईवडिलाच्या नंतर असतो, अशा त्या व्यक्तीकडनं सुद्धा मी पैसे घेतले, पण व्याज कधी रुकवलं नाही. किंवा ज्यांनी कोणी मला निस्वार्थी भावनेनं उसने पैसे दिलेले आहेत, त्यांचे सुद्धा मी कधी रुकवले नाहीत. तर अगदी विनम्रतेने त्यांना विनंती करून थोडे थोडे का असेना मी त्यांना पूर्ण पैसे दिलेले आहेत. म्हणून मला अभिमान वाटतो. 2016 पासनं मी अनेक BCमध्ये आहे होतो. बचत गट अनेक उचलले होते आणि ते मी प्रामाणिकतेने पार पाडलेले आहेत. याचा मला कुठंतरी मनस्वी अत्यानंद होतो. आणि व्यवहारामध्ये क्लिअर असल्यामुळं आज मी कुणालाही कितीही पैसे मागितले तरी अगदी डोळे झाकून, कुठलंही कागदपत्र न घेता बिनधास्त एका फोनवर मला पैसे देतात. सध्या गरज पडत नाही, पण
देऊ शकता. तर अशा पद्धतीनं आपण व्यावहारिक नीतिमत्ता आपण सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि पैसे घेणाऱ्यांनी सुद्धा ज्या अवस्थेमध्ये पैसे घेताना नम्रशीलपणा दाखवला होता, तोच नम्रशीलपणा पैसे परत देताना सुद्धा आपण दाखवावा, अशी माझी आपणा सर्वांना कळकळीची नम्र विनंती आहे. नसेल तर मग कुठंतरी आपली हरासमेंट होते, आपल्याला कुठेतरी बोलणं खावं लागतं, शिव्या खाव्या लागतात. हरकत नाही, त्या व्यक्तींनी आपण 3 वेळेस संधी मागून सुद्धा, संधी देऊन सुद्धा त्या व्यक्तींनी 4थ्या 5व्या वेळेस सुद्धा जर आपण त्यांना पैसे देत नसाल, तर 6व्या 7व्या वेळेस मात्र ते निश्चितपणे आपल्याला अथवा बोलतात. त्यावेळेस आपली चूक आहे का त्या समोरच्या व्यक्तीची चूक आहे, ही गोष्ट आपण ध्यानात ठेवावी. माझ्या आयुष्यामध्ये मी कधी कोणाच्या इतरांच्या व्यवहारामध्ये पडत नाही, पण एका व्यक्तीच्या व्यवहारामध्ये पडलो होतो आणि त्याचा मला खूप कटू अनुभव आला. पण मलाही मनस्वी आनंद वाटला. तो व्यवहार शेवटी थोडंसं चेक बॉन्ड वगैरे या माध्यमानं थोडासा वेगळा वळण घेत होता. तरीसुद्धा तो हसत खेळत आनंदात पार पडला आणि त्यातून मी मुक्त झालो. हरकत नाही, अडीअडचणीच्या वेळेला आपण आवर्जून इतरांच्या मध्यस्थी पडलं पाहिजे आणि समोरच्या व्यक्तीनं त्याची जाण ठेवून त्या गोष्टीचं व्यवहार क्लिअर करणं अत्यंत आवश्यक आहे, असं मला तरी वाटतं. कारण विनाकारण आपल्या आईवडिलाची इज्जत जाणार, आपल्या बायको लेकराला त्या व्यक्तींचे बोलणे खावे लागणार, कुठंतरी आपला चेक बाउन्स झाल्याच्या नंतर आपल्याला मानसिक त्रास होणार, कोर्ट कचेरी राहणार. यासाठी म्हणून आपण थोडंसं व्यावहारिकपणा पाळावा, अशी माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे. आणि पैसे देणाऱ्यांना मी हे नम्रपूर्वक आवाहन करू इच्छितो, तुम्ही उसने द्या, व्याजी द्या, हरकत नाही, पण कुणाच्या तरी अडचणीच्या टायमाला आपण कामाला येत आहात, याबद्दल मी आपले मनपूर्वक अभिनंदन करतोय. आणि देवानं आपल्याला देणाऱ्याच्या यादीमध्ये बसवलेलं आहे, म्हणजे तुमच्या एवढं सौभाग्यवान खरंच तुम्हीच आहात. पण एक लक्षात ठेवा की आजकाल समाजामध्ये अनेक लोक नालायक आहेत, व्यवहार पूर्ण करत नाहीत असं म्हणतात, जे की चुकीचं आहे. कारण अनेक लोक एक बोटावर मोजणे इतके व्यवहारामध्ये अकुशलता दाखवत असतील, पण अनेक लोक चांगले असतात, आपला व्यवहार प्रामाणिकतेने पार पाडू इच्छितात. तर त्या दृष्टिकोनातून अशा सर्वांना आपण मदत करावी, अशी माझी आपणाला कळकळीची नम्र विनंती. ती दवाखान्याची अडचण असेल, कौटुंबिक अडचण असेल, किंवा आणखी बँकेची अडचण असेल, किंवा आणखी कुठलीही अडचण असेल, असो. धन्यवाद.